आज आपल्या तिसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आपण गेल्या 3 दिवसांपासून म्हणजे आज तिसऱ्या दिवशी आपण इंग्लिशचा एक टॉपिक घेऊन पुढे जात आहोत. तर त्यामध्ये जे झालेले घटक आहे त्याचे थोडेसे आपण रिव्हिजन करून पुढे जातो. काल सर्वांनी 2 दिवस टेस्ट सोडवले आहेत. अतिशय छान रिस्पॉन्स टेस्ट मध्ये पण आहे विद्यार्थ्यांचा. आपला हा जो स्तुत्य असा उपक्रम आहे आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खूप सुंदर असा उपक्रम आहे. आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला आणि सर्व तालुक्यातून खूप सुंदर असा प्रतिसाद त्याला मिळत आहे. तर सब्जेक्ट इंग्लिश मधील युनिट रीडिंग स्किल्स आणि त्यामधला सब युनिट आहे प्रोज. 70 ते 80 शब्दाचाच फक्त प्रोज असतो, फार मोठा नसतो. उतारा आपण कधी कधी काय करतो, खूप मोठे उतारे अभ्यासतो, परंतु परीक्षेला मात्र छोटे उतारे येतात. 70 ते 80 शब्दापेक्षा जास्त उतारे शक्यतो येत नाहीत. त्याचा भारांश आपण पाहिलाय. 10 मार्क मिळून देणारा हा अतिशय सोपा टॉपिक. सोपा या अर्थाने की आपण जर त्या व्यवस्थित रीतीने सोडवला तर तुम्हाला आउट ऑफ म्हणजे 10 पैकी 10 गुण मिळून देणारा हा टॉपिक आहे. त्यामध्ये आपण पाहतो की रीडिंग एनी टेक्स्ट और पॅसेज हेल्प्स अस टू कॉम्प्रिहेंड, टू अंडरस्टँड, टू इम्प्रूव्ह आवर लँग्वेज. आपल्याला आकलन होतं, समजतं आणि लँग्वेज सुधारणा होते, आपली भाषेची सुधारणा होते, भाषिक दृष्टीने. यासाठी पॅसेज रीडिंग फार महत्वाचं आहे, रीडिंग स्किल महत्वाचं आहे. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असतो? द पॅसेज मे इन्क्लूड सायन्स, हिस्ट्री, वेदर रिपोर्ट, ॲडव्हर्टाइजमेंट, डे टू डे एक्सपिरियन्सेस आणि इतरही काही बाबींचा समावेश असतो. आपल्याला महत्वाच्या गोष्टी ज्या त्रिसूत्री सांगितली ती लक्षात ठेवायची. म्हणजे पहिलं, स्किमिंग, रीड द पॅसेज क्विकली टू गेट जनरल आयडिया. जनरल आयडिया घेण्यासाठी आपल्याला तो पॅसेज क्विकली वाचणं गरजेचं आहे. स्कॅनिंग, स्लो अँड पर्पजफुल रीडिंग टू नो डिटेल्स, कॉन्टेक्च्युअल मिनिंग. दुसरी स्टेप आहे सावकाश आणि हेतुपूर्वक वाचायचंय आणि कॉन्टेक्च्युअल मिनिंग समजून घ्यायचं आहे. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये फाइंडिंग आन्सर्स, रीड क्वेश्चन्स अँड फाइंड करेक्ट आन्सर्स. आता आपण हे रिपीट का करतोय? काही विद्यार्थी कालच्या तासाला किंवा परवाच्या तासाला जरी हजर नसले, राहू शकले कदाचित पावसामुळे वगैरे, तरी आपल्याला थोडासा सराव व्हावा म्हणून रिव्हिजन आपण घेतोय थोडी 2 मिनिटात. आणि हे 3 त्रिसूत्री आहे, ह्याच्या सोबत आपण एक आणखी सूत्र वापरतोय, ते म्हणजे हे त्रिसूत्री वापरायच्या अगोदर आपण प्रश्न ओव्हरलुक करून घेतोय, जेणेकरून आपल्याला उत्तर सहजासहजी लवकरात लवकर कमी वेळेत सापडते. हे 3 सूत्र आपण पाहिले. तर ह्याच्यामधून आपल्याला म्हणजेच ह्याच्यामधून काय पाहिलं जातं अशा प्रश्नामधून? तर विद्यार्थ्याला स्किमिंग स्किल आहे का, स्कॅनिंग स्किल त्याच्यामध्ये किती डेव्हलप झालंय, व्होकॅब्युलरी स्किल त्याच्यामध्ये किती डेव्हलप झालेलं आहे, कॉन्टेक्च्युअल मिनिंग त्याला समजतात का, पर्सनल रिस्पॉन्स, स्वतःचं मत त्याला मांडता येते का, लॉजिकल रिझनिंग अँड एक्सप्रेस ओपिनियन, तर्कसंगत त्याला विचार करता येतो का, स्वतःचं मत त्याला व्यक्त करता येते का, कशा पद्धतीने तो व्यक्त करतो. हे अशा प्रकारे आपल्याला जी सूत्र वापरून आपण हे उतारे सोडवत आहोत. तर यामध्ये आपण पाहिले काही उतारे सुद्धा आपण पाठीमागे आलेले पाहिलेत. उतारे खूप सोपे येतात. आपण सोपे उतारे जे आहेत त्याचाही सराव जास्तीत जास्त होणे आपलं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पाहूया आपण कालची जी टेस्ट आहे ती अनेक विद्यार्थ्यांनी सोडवली आहे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आजही तुम्हाला टेस्ट पाठवली जाईल. ती टेस्ट आपण काय करायची आहे, तास संपल्यानंतर पाठवलेली टेस्ट सोडवायची आहे, जेणेकरून तुमचा अतिशय चांगल्या प्रकारे सराव होईल. आता आपण पाहूया 2020 साली आलेला जो उतारा आहे त्या संदर्भाने आपण थोडस चर्चा करू.
Instructions for questions 4 to 6. That means 4, 5 and 6. Read the passage and choose the correct option. पॅसेज वाचा आणि करेक्ट ऑप्शन शोधा. आपल्या ठरलेल्या सूत्राप्रमाणे आपण जाऊया. अगोदर प्रश्न ओव्हरलुक करू. प्रश्न ओव्हरलुक करत असताना choose the correct options. The passage tells us about ... The history of our country, the information about Kabir's son poet, the different religion, Kabir's childhood. Question number 5. Which Hindi word is mentioned in this passage? In the passage, sung, figure, doha, ago. And question number 6. Complete the web by using the correct word. Kabir's couplets. Wisdom, short, simple, question mark. पर्याय आहेत लव, रेव्हरन्स, डिवोशन, प्रोफाउंड मिनिंग. आता पाहू आपण प्रश्न पाहून घेतलेत म्हणजेच आपल्याला प्रश्नावरून समजलंय की संत कबीरांविषयी काहीतरी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता स्किमिंग आपण स्किप करू शकतो कारण आपल्याला प्रश्नावरून समजलंय. स्किमिंग म्हणजे जनरल आयडिया आपल्याला स्किमिंगसाठी. आता स्कॅनिंग साठी आपण सुरुवात करू. वेळ वाचतो आपला त्याने. प्रश्न वाचल्याने स्किमिंगचा वेळ सुद्धा वाचू शकतो. पहा, Kabir was one of the great personalities in history of our country. आपल्या भारत देशाच्या इतिहासामध्ये संत कबीर हे ग्रेट पर्सनॅलिटी होऊन गेलेले आहेत. He lived hundreds of years ago, but म्हणजे आता आपण जे महत्वाचे पाठ वाचताना आपल्याला लक्षात येतात त्याला आपण अंडरलाईन करत चालू. He lived hundreds of years ago, but his poems and teachings are sung with love and reverence even today. अजून सुद्धा त्यांचे जे कविता आहेत, पोएम्स आहेत, त्यांनी शिकवलेले संदेश आहेत ते सगळे आतापर्यंत सुद्धा श्रद्धेने, रेव्हरन्स याचा अर्थ श्रद्धेने, इव्हन टुडे आतापर्यंत ते काय केले जातात, गायले जातात. संग म्हणजे गायले जातात. हिंदूज कोण कोण हिंदूज, मुस्लिम, सिख्स all think of him as a great guru, teacher and religious figure. Kabir taught people devotion and humility. कबीरजींनी संदेश दिलेला आहे, महत्वाचा आहे, आपण अंडरलाईन करत चालू. ही रोट, त्यांनी लिहिलं काय, कपलेट्स अँड that means dohas and short poems. Though his compositions are short, जरी त्यांनी तयार केलेले कंपोजिशन्स हे शॉर्ट असले, छोटे असले, सिंपल असले, they convey profound meaning. profound meaning म्हणजे गहन अर्थ. profound meaning, wisdom, शहाणपण, ज्ञान हे आपल्याला त्याच्यातून मिळतं. अशा प्रकारे आपण या उत्तराचं वाचन केलंय. आता आपण पुन्हा प्रश्नाकडे जाऊ आणि मग पुन्हा उत्तरामध्ये त्याची उत्तर शोधण्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण जाऊया पुढे. आता बघू आपण प्रश्न काय दिलाय. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. द पॅसेज टेल्स अस अबाउट. पॅसेज जो आहे तो आपल्याला कशाविषयी माहिती सांगतो. पॅसेज टेल्स अस अबाउट द हिस्ट्री ऑफ आवर कंट्री. आता पहा, आपल्या भारत देशाचा इतिहास सांगतो असं म्हटलं पहिल्या पर्यायात. हा बरोबर वाटतो का आपल्याला? नाही. तर पुढचा आपण पर्याय शोधू. द इन्फॉर्मेशन अबाउट कबीर संत पोएट. सेंट पोएट. आता पहा, कबीर, संत कबीर जे आहेत त्यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन सांगतो असं दुसरा पर्याय सांगतो. हे बरोबर आहे. परंतु आता आपण जर हे पाहिलं तर आपल्याला पहिल्याच
ओळीमध्ये पाहायला मिळतं. कबीर वॉज वन ऑफ द ग्रेट पर्सनॅलिटी इन द हिस्ट्री ऑफ आवर कंट्री. आणि पूर्ण उतार्यामध्ये संत कबीरांच्या लेखनाविषयी आणि त्या लिखित साहित्याच्या गायनाविषयी किंवा शिकवणीविषयी आपल्याला माहिती दिसते. दुसरा पर्याय त्याच्यामध्ये दिलेला आहे. तिसरा पर्याय बघू आपण, द डिफरंट रिलिजन. आता रिलिजन फक्त शब्द आलेला आहे, परंतु रिलिजन विषयी काय माहिती जास्त आपल्याला तिथं इन्फॉर्मेशन तर रिलिजन विषयी जास्त त्याच्यावर फोकस केलेला नाही. आणि कबीर चाइल्डहुड, संत कबीरांचं बालपण. तर बालपणाविषयी याच्यामध्ये जास्त आपल्याला माहिती दिलेली नाही, त्यांच्या लेखनाविषयी माहिती. म्हणून आपल्याला बरोबर पर्याय सापडला तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. आपण 2 नंबरच्या पर्यायाला गोल केलं. गोल करत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण गोल जो आहे तो परिपूर्ण तो गोल केला पाहिजे. मध्ये पांढरा पण नाही राहिला पाहिजे आणि बाहेर पण नाही गेला पाहिजे. नाहीतर होतं काय, आपण घाई गडबडीमध्ये आपला गोल चुकतो. कधी कधी क्रमांक पण चुकतो गोलाचा, पर्यायाचा क्रमांक चुकतो. असं गडबडीमध्ये होऊ द्यायचं नाही. व्यवस्थित शांत मनाने तुम्ही जर प्रश्न सोडवले तर तुम्हाला उत्तरं बरोबर सापडतात आणि प्रश्नाची उत्तरं बरोबर येतात. पुढचा प्रश्न बघू आपण. विच हिंदी वर्ड इज मेन्शन इन दिस पॅसेज. ह्या पॅसेज मध्ये कोणता हिंदी वर्ड आलाय, हिंदी शब्द. तर इथे पर्याय दिले. संग म्हणजे गायन, गीत, गायलं. आता हे संग हिंदी वर्ड नाही. फिगर, दोहा आणि ॲगो. आपल्या सहज लक्षात येतं की इथं हिंदी शब्द कंसामध्ये दिलेला आपल्याला तो म्हणजे दोहा. आता दोहा हा शब्द पर्याय क्रमांक कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पाहू आपण पुढचा प्रश्न पाहू. 6 नंबरचा प्रश्न दिलाय. कंप्लीट द वेब बाय चुजिंग करेक्ट वर्ड. जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला, कबीर्स कपलेट्स, कबीरांचे जे कपलेट्स आहेत, दोहे आहेत, तर त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय. तर त्यांनी दिलंय विजडम, ज्ञान, शहाणपण. शॉर्ट आहे, त्याचे वैशिष्ट्य सांगितले, गुण वैशिष्ट्य कबीरचे कपलेट. छोटे आहेत पण ज्ञानाने फार मोठे. विजडम, शॉर्ट, सिंपल, साधे आहेत. 3 आपल्याला गुण वैशिष्ट्य दिलेली त्याची. आता आपल्याला चौथं जे आहे ते शोधायचे. पर्यायामध्ये दिले लव, रेव्हरन्स, डिवोशन आणि प्रोफाउंड मिनिंग. आता आपल्याला कंप्लीट द वेब बाय चुजिंग करेक्ट वर्ड्स, कबीर्स कपलेट, आणि त्याच्यामधून आपल्याला काय काय सांगितलं ते आपल्याला उत्तरामध्ये शोधावं. तर महत्वाच्या वाक्याला आपण काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे बघा. दो हिज कपलेट्स दो हिज कपलेट्स, दॅट मीन्स कंपोजिशन्स आर शॉर्ट. शॉर्ट दिले तर शॉर्ट इथं पहिल्यांदा आपल्याला काय केले त्यांनी दिलेलं आहे शॉर्ट. तर शॉर्ट दिले. नंतर सिंपल, इथं सिंपल पण आहे वैशिष्ट्य. इथं सिंपल त्यांनी आपल्याला दिलंय, सिंपल. इथं सिंपल आपल्याला दिलेलं आहे. नंतर ते कन्वे प्रोफाउंड मिनिंग. इथं प्रोफाउंड मिनिंग आहे पहा. मग प्रोफाउंड मिनिंग म्हणजे गहन अर्थ. आता प्रोफाउंड मिनिंग इथं दिलेलं नाही, ते आपल्याला पर्यायातून शोधायचंय. अँड विजडम, विजडम इथं आहे, तर हे विजडम इथं दिलेलं आहे. म्हणजे राहिले कोणतं, फक्त प्रोफाउंड मिनिंग. इथं तो अर्थ आहे प्रोफाउंड मिनिंग, गहन अर्थ. मग आता पर्याय क्रमांक कोणता यासाठी, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये प्रोफाउंड मिनिंग आपल्याला दिलेले आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आले की पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रोफाउंड मिनिंग, गहन अर्थ. अशा प्रकारे
तिन्ही प्रश्नाची उत्तर आपण काय केली, व्यवस्थित सोडवली. नंतर पुढचा जो पॅसेज आहे तो पाहू आपण. आता आपण जर काल चर्चा केली, ज्या वेळेला आपण पॅसेज पाहतोय तर ते पॅसेज तुमच्या 6वीच्या पुस्तकातले, 7वीच्या पुस्तकातले, पाठीमागच्या इयत्तांमध्ये जे तुम्ही शिकलेले आहात त्या पुस्तकामध्ये जसच्या तसे दिलेले ऍज इट इज ते उचलून इकडे आपल्याला परीक्षेमध्ये टाकलेले दिसतात नाही. त्यामुळे त्यांचाही आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. पहा, आता इथं एक उत्तर दिलेलं आहे. आपल्या नेहमीच्या सूत्राप्रमाणे आपण अगोदर प्रश्न पाहू. मॅच द पेअर्स. जास्वंद एका बाजूला अ गटामध्ये जास्वंद, स्पिनॅच, बीटरूट, मारीगोल्ड अशा प्रकारची फुलं दिलीत. दुसऱ्या गटामध्ये पिंक रेड, डीप रेड, ग्रीन, ऑरेंज अशा प्रकारे दिले. तर पुढचा प्रश्न काय दिला पहा. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द करेक्ट टायटल टू द पॅसेज. कलर्स, सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स, सेलिब्रेशन, फेस्टिवल्स आर कलरफुल. आपल्याला टायटल द्यायचे. आता बघा, आपण पॅसेज थोडासा स्किमिंग करून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. ग्रेट अ कपल ऑफ मीडियम साइज्ड बीटरूट्स अँड सोक देम इन अ लिटिल वॉटर. ग्रेट a couple of medium sized beetroots, मध्यम आकाराचे बीटरूट्स, and soak them, भिजवून ठेवा, in a little water, छोट्याशा किंवा थोड्याशा, लिटिल म्हणजे थोडंसं पाणी, इकडे द कॉन्टेक्स्चुअल मिनिंग थोडे असं त्याचा अर्थ. आफ्टर अ व्हाईल, काही काळानंतर, काही वेळानंतर, यू विल गेट अ ब्युटिफुल डार्क पिंक रेड कलर. लक्षात आले आपल्या खाली ज्या जोड्या दिल्यात त्याच्यासाठी आपल्याला हे उपयुक्त आहे. पहा, add it to a bucket full of water. The red jaswand, that means hibiscus flower, will give you deep red color. पहा, इथं पण आपल्याला कलर संबंधी आणि फुलांनी कोणत्या फुलामध्ये कोणता कलर दिलाय ते महत्वाचं वाक्य. ड्राय द पेटल्स ऑफ झेंडू, दॅट मीन्स मारीगोल्ड. झेंडू आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्याला मारीगोल्ड म्हणतो आपण. त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या ड्राय म्हणजे वाळवायच्या, सुकून द्यायच्या. देन यू कॅन पावडर देम टू गेट अन ऑरेंज कलर. त्यापासून कुठला कलर मिळेल आपल्याला? ऑरेंज कलर मिळणार. इव्हन यू कॅन ड्राय द लिव्स ऑफ नीम, मिंट, कोरिंडर, स्पिनॅच. आता हे सगळे हिरवे असतात, मग त्याच्यापासून ड्राय ग्रीन पावडर मिळणार त्याच्यापासून. If you crush or grind the fresh leaves, you get dry colors, and if you add the paste to water, you will get wet color. जे दोन प्रकारचे कलर आपल्याला मिळू शकतात. ड्राय कलर मिळू शकतात वाळलेल्या पानांपासून, आणि जर पेस्ट केले आपण त्याची तर आपल्याला वेट कलर सुद्धा म्हणजे ओले कलर सुद्धा मिळू शकतात. सो टॉक टू युअर मदर. आपल्या आईला सांगा टू फाइंड आउट व्हॉट अदर थिंग्स इन द किचन. आता इथं वरती दिल्यातच आपल्याला, त्याच्यापेक्षा किचन मध्ये कोणकोणत्या आणखी वस्तू आहेत ज्यापासून कॅन गिव्ह यू सेफ नॅचरल कलर. सेफ शब्द महत्वाचा आहे. सेफ, सुरक्षित नॅचरल कलर. नाहीतर मिरचीचा कलर करायचा आणि आपल्याला आग होईल एखाद्याला कलर टाकल्यावर, रंग टाकल्यावर. म्हणजे सेफ शब्द महत्वाचा आहे. सुरक्षित. अरे किचन मध्ये खूप पदार्थ आहेत की जे सुरक्षित नाहीत कलर करण्यासाठी. नॅचरल कलर, नैसर्गिक कलर्स. लेट अस सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स. लेट अस सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स. नैसर्गिक रंगाने सेलिब्रेशन करा होलीचं. आता आपण प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधू. पहा,
बघा, जास्वंद. आता जास्वंद आपल्याला ज्या जास्वंद, स्पिनॅच, बीटरूट आणि मारीगोल्ड ज्याचा कलर आपल्याला सापडेल उतार्यात, तो लगेच आपण काय करू, टिक मार्क करून घेऊ. आता बघा, ग्रेट कपल ऑफ मेड इन साईज, आपण महत्वाची वाक्य अंडरलाईन केली ते आपण पाहू. आफ्टर व्हाईल, आता बघा कशाचे, बीटरूट, हे जे बीटरूट आहे त्या बीटरूट याच्यापासून आपल्याला काय मिळालं, कोणता कलर मिळाला पहा. आफ्टर अ व्हाईल, काही काळानंतर, यू विल गेट ब्युटिफुल डार्क पिंक रेड कलर. बीटरूट कुठे आहे, इथे. त्याच्यापासून आपल्याला कोणतं मिळालं आहे, ब्युटिफुल डार्क पिंक रेड कलर. बरोबर आहे. आता पुढे पाहूया आणखी. द रेड जास्वंद, दॅट मीन्स हिबिस्कस, याच्यापासून कुठला मिळत आहे, यू फ्लावर विल गिव्ह यू अ डीप रेड कलर. डीप रेड कलर पहा. आता डीप रेड कलर आहे कोणापासून पहा, इथे जास्वंद आहे हिबिस्कस, इथे जास्वंद, त्याच्यापासून आपल्याला कोणता मिळतोय, डीप रेड कलर मिळतो, डीप रेड कलर. नंतर पुढे पहा, ड्राय पेटल्स ऑफ झेंडू, मारीगोल्ड, त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला, ऑरेंज कलर दिलाय पहा. कुठला कलर मिळतोय, ऑरेंज कलर, ऑरेंज कलर मिळतो. आता इथं मारीगोल्ड पासून ऑरेंज कलर. आणि स्पिनॅच, आता स्पिनॅच पासून पहा, इथे स्पिनॅच कुठल्या गटात आहे, लीव्स ऑफ नीम, मिंट, कॉरिएंडर, स्पिनॅच टू गेट ड्राय ग्रीन पावडर. काय मिळतं आपल्याला, ड्राय ग्रीन पावडर. मग इथं राहिलेला स्पिनॅच आहे आणि ग्रीन कलर आहे, ग्रीन पावडर. आता ह्याच्यावरून आपल्याला पर्याय शोधू आपण. आता तुम्हाला काल एक प्रश्न मी असा सांगितला होता की पर्याय आपण बरोबर शोधतोय, परंतु पर्याय जे आहेत त्याच्यामध्ये आपलं उत्तर ज्या वेळेला सापडत नसेल तर त्यावेळेला तो प्रश्न काय असतो, चुकीचा असतो. तर बघा, पहिल्यासाठी कुठला पर्याय, बी. मग पहिल्यासाठी बी कुठे दिले, तिथे दुसऱ्या पर्यायात होतं. पुढचे बघू आपण. दुसऱ्यासाठी कुठला आहे, सी, तर दुसऱ्यासाठी ए दिले. आता तिसऱ्यासाठी कुठलं दिलंय, ए बरोबर आहे, तर तिसऱ्यासाठी इथं सी दिलंय. आता इथं जर आपण पाहिलं इथं दुसरीकडे, परंतु पहिला पर्याय चुकीचा आहे. म्हणजेच इथं मारीगोल्ड साठी ऑरेंज डी दिले, मारीगोल्ड साठी ऑरेंजचा त्याचं डी इथं दोन पर्यायामध्ये आहे, परंतु इथल्या मधले ते संबंध जुळत नाहीत, म्हणून हा क्वेश्चन चुकीचा आहे. काल मी आपण जसं चर्चा केली तसं काही क्वेश्चन चुकून हे बोर्ड पेपर मध्ये सुद्धा चुकीचे येऊ शकतात. आपलं उत्तर बरोबर आपण काढलं होतं, परंतु इथं ते चुकीचा आहे प्रश्न, म्हणून तुम्हाला त्याचे गुण, एकतर गुण मिळतील किंवा तो प्रश्न ड्रॉप होईल. त्यामुळे त्याची चिंता करायची नाही, आपला प्रश्न बरोबर सोडवायचा. नेक्स्ट, तर पुढे आपण पाहू. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द करेक्ट टायटल टू द पॅसेज. आपल्याला पॅसेजला करेक्ट टायटल द्यायचे. मग आता काय टायटल देता येईल आपल्याला, कलर्स, नुसतं कलर्स म्हणून जमल का, तर कलर विषय माहिती का, नाही. आणखी कशाविषयी माहिती त्याच्यामध्ये आपल्याला, तर ते फुलांविषयी आहे, त्यांच्या रंगांविषयी आहे, कशा प्रकारे नैसर्गिक रंग आपण तयार करू शकतो, आणि नॅचरल कलरच्या साह्याने हाऊ कॅन वी सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर, अशा प्रकारचा याचा आशय आहे. मग आपण जर पाहिलं तर सेलिब्रेशन किंवा सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर हे मोर करेक्ट आन्सर असणार. सेलिब्रेशन, फक्त सेलिब्रेशन हे सुद्धा करेक्ट आन्सर आहे, म्हणजे मोर करेक्ट नाही. फेस्टिवल्स आर कलरफुल हे मोर करेक्ट आन्सर नाही. तर बरोबर उत्तर काय आलं आपलं, कशामुळं, तर त्याच्यामध्ये आपल्याला सेलिब्रेशन करायचंय होलीचं, परंतु नॅचरल कलर सोबत करायचंय, आणि नॅचरल कलर आपण शोधून तयार करून त्याच्यापासून आपण काय करणार आहोत, आपण सेलिब्रेशन करणार आहोत त्या नॅचरल कलरचा वापर करून. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलं. मग पहा, हा जो उत्तर आहे तो तुम्हाला पाठीमागच्या येतेमध्ये झालेला आहे.
अशा प्रकारची उत्तरे आपण सराव केला पाहिजे. त्यातून आपल्याला सहज उत्तरं सापडतात आणि कमी वेळामध्ये उत्तर सापडतात, कारण आपण तो पॅसेज कुठंतरी वाचलेला असतो. ज्या वेळेला आपण त्याचं वाचन केलेलं असतं त्यावेळेस आपल्याला त्याची उत्तरं लगेच सापडतात कमी वेळात, कारण उत्तर ओळखीचा वाटतो आपल्याला, म्हणून वाचन जास्तीत जास्त केलं पाहिजे. आता जर आपण पाहिलं तर पुढचा आपण प्रश्नपत्रिकेतलं उत्तर पाहू. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 3, म्हणजे 3 प्रश्न आहे. आपण जशी चर्चा केली की 2 उत्तरे येतात आपल्याला शक्यतो, त्यामध्ये एका उत्तरावरून 3 प्रश्न आणि एका उत्तरावरती 2 प्रश्न, असे 5 प्रश्न एकूण आपल्याला विचारले जातात आणि आपल्याला 10 गुणांसाठी हा प्रश्न किंवा हा घटक आहे. आता इथे पहा प्रश्न दिलाय, रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. पॅसेज वाचा आणि योग्य पर्याय निवडा. तर आपल्या नियमाप्रमाणे किंवा आपण ठरवलेल्या सूत्राप्रमाणे आपण वाचन करू अगोदर प्रश्नांचं. द रायटर सॉ हिज फर्स्ट टायगर ॲट द एज ऑफ डॉट डॉट. देन क्वेश्चन नंबर 2, त्याच्या आधी पर्याय पाहून घ्या, 13, 90, 19, 20. दुसरा प्रश्न आहे, चूज द करेक्ट 2 ऑप्शन्स. वेअर डिड द बॉय नोटिस द क्यूट टायगर. त्याला क्यूट टायगर कुठं दिसला? क्यूट टायगर इन द कान्हा टायगर रिजन, देन नियर द एलिफंट, behind the narrow path, in front of Mahout. Question number 3. Choose the 2 correct options. 2 correct options महत्वाचे. Who was trained to track the tigers? The elephant, the Mahout, the tiger, the boy. आता पहा आपण उत्तराकडे जाऊया. Read the passage and choose correct options. I was 19. लेखक काय म्हणतात? I was 19. मी 19 वर्षाचा होतो, 19 वर्षाचा. When I saw my first tiger in the wild. म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळेस टायगर पाहिला त्यावेळेस मी 19 वर्षाचा होता, असं लेखक म्हणतात. And it was every bit as thrilling as I had imagined. महत्वाच्या वाक्यांना आपण अंडरलाईन करून घेत चालू. आय वॉज इन कान्हा टायगर रिझर्व. आपण प्रश्न पर्याय कुठेतरी पाहिलं होतं, वाचलं होतं. कान्हा टायगर रिझर्व हे मध्य प्रदेशमध्ये आहे. इन मध्य प्रदेश. सीटेड ऑन अ यंग टेम एलिफंट that was barely 6 feet tall. The elephant and its teenage mahout were being trained. बघा आता ट्रेनिंग दिलंय कोणाकोणाला? The elephant and its teenage mahout. एलिफंटला पण आणि त्याच्या माहूतला पण. माहूत म्हणजे कोण असतो? तर तो हत्ती कंट्रोल करण्यासाठी जो हत्तीवरती बसून तो हत्तीला चालवत असतो, त्याला माहूत म्हणतो आपण. त्या माहूताच्या हातामध्ये एक छोटस लोखंडी साहित्य असतं, त्याने तो त्याच्या मस्तकावरती त्याला मारत असतो आणि कंट्रोल करत असतो. त्याला अंकुश म्हणतात. म्हणजे असं एक वाक्य, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. म्हणजे ऐरावत म्हणजे हत्ती मोठा, हे रत्न चांगले, परंतु त्याला अंकुशाचा मार सहन करावा लागतो. म्हणजे त्या माहुताच्या हातात असतात आणि तो त्या हत्तीला वरून ते टोचवत असतो डोक्यावरती आणि त्याने तो कंट्रोल करत असतो. तर तो माहूत. टू ट्रॅक टायगर्स. आय सॅट बिहाइंड द बॉय माहूत अँड हंग ऑन टू अ रोप. सडनली, अचानक काय घडलं? अ साइट ऑफ क्यूट टायगर कॉट माय आय. एक लहान जो टायगर आहे तो, म्हणजे ते दृश्य पाहायला मिळालं. देअर कुठं? बिहाइंड द नॅरो पाथ सॅट अ हँडसम यंग टायगर.
सुंदर यंग टायगर होता, देखना तरुण वाघ होता, हँडसम देखना तरुण वाघ. फॉर अ हार्ट फॉर अ हार्ट स्टॉपिंग मोमेंट वी लुक्ड इच अदर विथ म्युच्युअल सरप्राईज. दोघांना पण आश्चर्य वाटत होतं आम्हाला आणि आम्ही एकमेकांना पाहत होतो. अशा प्रकारचं सुंदर असं उत्तर आहे टायगर संदर्भाने. आता पहा, द रायटर सॉ हिज फर्स्ट टायगर ऍट द एज ऑफ. असं व्यवस्थित उत्तर समजून घेतलं आपण तर आपल्याला लगेच उत्तर सापडतं, लगेच, वेळ लागत नाही. द रायटर सॉ हिज फर्स्ट टायगर. बघा, आय वॉज 19 व्हेन आय सॉ माय फर्स्ट टायगर. पहिल्याच वेळेस उत्तर सापडलं आपल्याला. किती वर्षाचे होते ते? 19. हाऊ मेनी इयर्स ओल्ड? दे वेअर 19 इयर्स ओल्ड. म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये 19. घाई गडबडीमध्ये 90 होऊ शकतं म्हणून आपण व्यवस्थित पर्यायाला गोल करायचं. पुढं चूज द करेक्ट 2 ऑप्शन्स. बघा, 2 पर्याय निवडायचे. व्हेअर डिड द बॉय नोटीस द क्यूट टायगर. त्या मुलाने क्यूट टायगर कुठं पाहिला? तर 2 पर्याय शोधायचे. तर आपण उत्तर शोधत असताना आपण अगोदर पहिल्या लाईन पासून आपण महत्वाचे वाक्य पाहू. आय वॉज 19 when I saw my first tiger in the wild, and it was every bit as thrilling as I had imagined. I was in Kanha Tiger Reserve. कुठं होतो मी? कान्हा टायगर रिझर्व, तिथं पाहत होतो. देन आपण जर पुढे पाहिलं तर दुसरं जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे बघा, आणखी कुठं पाहिलं? पुढे वाचू आपण. सीटेड ऑन. आता महत्वाचे वाक्य फक्त वाचू आपण. द एलिफंट अँड इट्स टीनेज माउथ वेअर इन ट्रेन. बघा, नंतर काय दिलं इथं? सडनली अ साइट ऑफ क्यूट टायगर कॉट माय आय. साइट ऑफ क्यूट टायगर, साइट म्हणजे दृश्य. त्यांनी दृश्य पाहिलं. कुठं पाहिलं? देअर. कुठं? बिहाइंड द नॅरो पाथ सॅट द हँडसम यंग टायगर. बिहाइंड द नॅरो पाथ. 2 ऑप्शन आहेत तिथे आपल्याला सापडलेले. आता बघू आपण पर्यायामध्ये काय काय देतात. पहिलं, इन द कान्हा रिझर्व टायगर. कान्हा टायगर रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हे पर्याय बरोबर आहे. तरी सुद्धा आपण काय करू? पुढचे पर्याय वाचू. दुसरा, नियर द एलिफंट. आणि नियर पेक्षा ऍक्युरेट उत्तर आहे बिहाइंड द नॅरो पाथ. बिहाइंड द नॅरो पाथ. इन फ्रंट ऑफ माहूत. माहूतच्या समोर. परंतु 2 उत्तर आपली ऍक्युरेट सापडले ते म्हणजे पहिलं कान्हा टायगर रिझर्व तिथं त्यांनी पाहिला, आणि दुसरं उत्तर आहे बिहाइंड द नॅरो पाथ. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. तिसरा क्वेश्चन पाहू आपण. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये पहा, चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स. इथं पण 2 पर्याय शोधायचे आपल्याला. हु वॉज ट्रेन टू ट्रॅक द टायगर्स. ट्रेन कीवर्ड कोणता आपला? ट्रेन. कोणाला ट्रेन किंवा कोण ट्रेन केलेलं आहे टायगरसाठी ट्रॅक करण्यासाठी? पर्याय दिलेत. द एलिफंट, द माहूत, द टायगर, द बॉय. बघा, आता उत्तर कुठं सापडलं आपल्याला? बघा आपण, बघा काय कीवर्ड पाहिलं आपण? ट्रेन टू ट्रॅक टायगर्स. ट्रेन. हु वॉज ट्रेन, कोण ट्रेन केले? आपण महत्वाचे वाक्य आपण शोधलेले आहे त्यामध्ये पाहू. पहा, द, इथे महत्वाचं वाक्य बघा. द एलिफंट, द एलिफंट अँड इट्स टीनेज माहूत वेअर बीइंग ट्रेन टू ट्रॅक टायगर्स. बघा, ट्रेन टू ट्रॅक टायगर्स. ह्याच्यात तुम्हाला सांगते कीवर्ड जो असतो त्याच्या आजूबाजूला आपलं उत्तर सापडतं. द एलिफंट अँड द टीनेज माहूत. हत्ती आणि तो टीनेज असता माहूत जो आहे त्या दोघांनाही ट्रेन केलं होतं. मग आता पर्याय आपण शोधू. बघा, पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर इथे पहिला पर्याय आहे द एलिफंट, आपल्याला सापडलाय. द माहूत हा सापडलाय.
आणि टायगरला ट्रॅक करण्यासाठी टायगरला नाही ट्रेन केला, द बॉयला पण नाही. द एलिफंट अँड द माहूत, आपली दोन्ही उत्तर काय आहेत? बरोबर आहेत. पहा, आपण कशा स्टेपने गेलो? पहिल्यांदा आपण प्रश्न पाहिले, नंतर उतारा स्किमिंग केला, नंतर स्कॅनिंग केला, स्लो रिडिंग केलं, पुन्हा प्रश्नातून आपण काय केलं? त्या प्रश्नातले महत्वाचे शब्द पाहिले, प्रश्नाचा अर्थ पाहिला आणि त्यानुसार आपण उत्तर शोधलं आणि बरोबर उत्तरांना गोल केलं. आता पहा, पुढच्या पेशीत पाहू, ज्यामध्ये 2 प्रश्न विचारले. पहिल्या पेशीमध्ये 3 प्रश्न विचारले होते, या पेशीमध्ये 2 प्रश्न विचारले. पॅसेज वाचण्याआधी आपण काय करतोय? आपल्या नियमाप्रमाणे अगोदर प्रश्न पाहतो. प्रश्न पाहू. प्रश्न वाचत असताना बारकाईने जर प्रश्न थोडंसं ओव्हरलुक जरी केलं तरी आपल्याला तो कळतो. प्रश्न कळल्यानंतर तो उत्तर समजतो की कशाविषयी आहे. जनरल आयडिया, सेंट्रल आयडिया आपल्याला समजतो. विकिपीडिया इज इझिली अवेलेबल ॲट डॉट डॉट. विकिपीडिया नेमकी कुठं अवेलेबल आहे? शॉप, दुकानामध्ये आहे. इझिली अवेलेबल हे महत्वाचं आहे. विकिपीडिया इझिली कुठं अवेलेबल आहे? दुकानात आहे का, लायब्ररीमध्ये, ग्रंथालयात का, मॉलमध्ये मिळते का, नेटवरती? देन 23, द इन्फॉर्मेशन ऑन विकिपीडिया इज डॉट डॉट. विकिपीडियावरची जी इन्फॉर्मेशन आहे ती कशी असते? इन द फॉर्म ऑफ कपलेट्स, इन द फॉर्म ऑफ डायलॉग्स, इन द फॉर्म ऑफ आर्टिकल्स, इन द फॉर्म ऑफ टेबल. आता आपण शोधू. त्यासाठी उत्तर थोडंसं स्किमिंग स्कॅनिंग करून घेऊ. विकिपीडिया इज कॉल्ड द फ्री एन्सायक्लोपीडिया. फ्री आहे, विकिपीडियावरती सर्व माहिती आपल्याला मिळते. यू डोंट हॅव टू बाय इट फ्रॉम द शॉप. बघा, म्हणजे तुम्हाला शॉप मधून विकत घ्यायची गरज नाही असं म्हणलंय. डोंट हॅव टू बाय फ्रॉम द शॉप. कुठून? बॉरो इट फ्रॉम लायब्ररी, लायब्ररीतून आणायची गरज नाही. किंवा पे एनी मनी टू बी एबल टू रीड इट. म्हणजे काय देत आपल्याला पहा, यू डोंट हॅव, हे तिन्हीसाठी सुद्धा लागू पडतं. यू डोंट हॅव टू बाय इट फ्रॉम शॉप, बॉरो फ्रॉम लायब्ररी और पे एनी मनी टू बी एबल टू रीड इट. म्हणजे दुकानातून नाही आणायचं, लायब्ररीतून नाही आणायचं आणि काही पैसे पण द्यायचे नाही. ऑन द नेट म्हणजे तुम्हाला कुठं मिळणार आहे? ही ऑन द नेट. ऍट वन क्लिक, एका क्लिक मध्ये मिळणार आहे. वन क्लिक ऑफ द माउस. कम्प्युटरचा जो माउस असतो उंदीर मामा, त्याच्या एका क्लिक वरती आपल्याला हे मिळणार आहे. इट इज देअर फॉर यू टू रीड. हे कशासाठी? आपल्याला वाचण्यासाठी. इट इज अवेलेबल ऑन द वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे संकेतस्थळ आपण याला म्हणतो. www. आपण म्हणतो तसं. जसं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची पण एक संकेतस्थळ आहे, सर्वांना माहिती, www.eduprimary.nagar. आपण ही वेबसाईट सर्वांना माहिती. तसं वेबसाईट म्हणजे नेटवरती आपल्याला माहिती मिळते, ती फ्री मध्ये मिळते. आपण त्याला काही पैसे पे करत नाही किंवा बाजारातून विकत आणावं लागत नाही, आहे की नाही? इट कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑन thousands of topics in form of articles. इथं आर्टिकल्स कुठेतरी आपण वाचण्यात आलं, म्हणून आपण या वाक्याला अंडरलाईन करून ठेवू. प्रश्नामध्ये वाचण्यात आलं आपल्या, म्हणून प्रश्न आपण अगोदर वाचले. विकिपीडिया इज ऑपरेटेड बाय द नॉन प्रॉफिट विकिपीडिया फाउंडेशन. नॉन प्रॉफिट विकिपीडिया फाउंडेशन याचा अर्थ काय? ना नफा, नफा भेटला नाही तरी चालेल, नॉन प्रॉफिट विकिपीडिया फाउंडेशन आहे, त्याच्या थ्रू मार्फत हे चालवलं जातं. बघा, आता प्रश्न पाहूया आपण आणि उत्तर सोडू.
प्रश्न काय आहे? विकिपीडिया इज इझिली अवेलेबल ऍट. विकिपीडिया इझिली अवेलेबल होते कुठं? शॉपमध्ये. आता इथं आपण पाहिलं, यू डोंट हॅव टू बाय इट फ्रॉम द शॉप, बॉर इट फ्रॉम लायब्ररी ऑर पे एनी मनी टू बी एबल टू रीड इट. म्हणजे नेटवरती आपल्याला त्याला पैसे द्यावे लागत नाहीत, लायब्ररीतून घ्यावं लागत नाही किंवा विकत घ्यावं लागत नाही. आता शॉपचा पर्याय गेला, लायब्ररीचा गेला, मॉलचा गेला. आपल्याला ते कुठे मिळणार आहे? वर्ल्ड वाईड वेब, याचा अर्थ आपल्याला ते नेटवरती मिळणार आहे. कुठे मिळणार आहे? नेटवरती, इंटरनेटवरती मिळणार आहे. मग हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. देन द इन्फॉर्मेशन ऑन विकिपीडिया इज. आता विकिपीडियावरची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती कशाच्या स्वरूपात असते? हा प्रश्न आपल्याला विचारला. इन द फॉर्म ऑफ कपलेट्स. कपलेट्स याच्यामध्ये संबंध नाही दिलेला. इन द फॉर्म ऑफ डायलॉग्स. डायलॉग्स पण आपल्या उत्तर दिलेले नाही. इन द फॉर्म ऑफ आर्टिकल्स. हा, आर्टिकल्स आपण कुठेतरी वाचलेलं होतं पहा. इट कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑफ थाउजंड्स ऑफ टॉपिक इन द फॉर्म ऑफ आर्टिकल्स. उत्तर ते सापडले. मग इन द फॉर्म ऑफ आर्टिकल्स आणि शेवटचं इन द फॉर्म ऑफ टेबल. तर हा इन द फॉर्म ऑफ टेबल हे वाक्य आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. म्हणून आपण जे उत्तर शोधलंय ते बरोबर आहे आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इन द फॉर्म ऑफ आर्टिकल्स. आता पहा, आपण दोन्ही प्रश्नाची उत्तर कमी वेळेमध्ये आणि व्यवस्थितरित्या सोडवली. बघा, असं तुमचा जर सराव झाला तर फार कमी वेळामध्ये काय होतात? उत्तरं सापडतात. आपण हळूहळू सराव करत आहोत. सराव आपला जर असा इतका जर झाला सराव तर तुम्हाला सहज उत्तर कमी वेळात फास्ट सापडतात आणि अचूक उत्तर सापडतात. महत्वाचं म्हणजे तर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा पॅसेज पाहूया. पॅसेज पाहत असताना अगोदर प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. Identify what Rakesh Sharma couldn't see from the space. Greenland, plains, blue oceans, snow-capped Himalayas. Question number 2. Choose the correct statement for the following. Rakesh Sharma was the first person in the world to travel in the space. False, true, not sure, none of these. Then question number 3. Fill in the blanks with correct word. Astronaut चा संबंध आहे स्पेसची, तर स्कुबा डायव्हरचा संबंध कशाशी आहे? पहिला पर्याय आहे अबो वॉटर, पाण्याच्या वरती, सबमरीन, अंडर वॉटर, पाण्याखाली, अक्रॉस वॉटर. आता आपण परिच्छेदाकडे जाऊ. बघा, the word astronaut means a person who travels in space. Astronaut म्हणजे कोण? अंतराळवीर. अंतराळवीर म्हणजे कोणाला म्हणतात? That means a person who travels in space. जो अवकाशामध्ये काय करतो? ट्रॅव्हल करतो, प्रवास करतो, त्याला काय म्हणतात? एस्ट्रॉनॉट. The Soviet astronaut Yuri Gagarin was the first person in the world. जगातला पहिला पर्सन आहे हा व्यक्ती टू ट्रॅव्हल इन टू स्पेस. युरी गॅगरिन हा जो आहे एस्ट्रॉनॉट सोव्हिएतचा. कधी? ऑन 12th April 1961. The first Indian person to go into the space is Rakesh Sharma. इंडियन पर्सन जो आहे, जो फर्स्ट इंडियन पर्सन आहे तो कोणता आहे? राकेश शर्मा आहे. भारतामधला फर्स्ट इंडियन पर्सन कोण आहे? राकेश शर्मा. ऑन 3rd April 1984. Rakesh Sharma rocketed out into space with 2 other Russian astronauts. अजून त्याच्यासोबत 2 होते रशियन एस्ट्रोनॉट्स. Rakesh Sharma reported that he could identify India easily from space. बघा, त्यांनी सांगितलं की अंतराळातून
सहज भारत देश सापडला, दिसला. ही कुड आयडेंटिफाय, ओळखलं भारताला त्यांनी. इंडिया इझिली फ्रॉम द स्पेस. ही कुड सी, पाहू शकत होता. काय पाहू शकत होता? ही कुड सी द ब्ल्यू ओशियन्स, ग्रीनलँड, ब्ल्यू ओशियन्स, महासागर पाहत होता. महासागर जे हिरवे निळे रंगाचे पाणी दिसत आपल्याला, ते महासागर दिसत होते आकाशातून. ग्रीनलँड, हिरवी जमीन दिसत होती. अँड स्नो क्लॅप्ड डेझलिंग हिमालयाज, म्हणजे ज्या हिमालय पर्वतावरती बर्फ पडलेला आहे, बर्फाच्छादित हिमालय. दॅट इज व्हाय, त्याच्यामुळं व्हेन द प्राईम मिनिस्टर, त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आस्क्ड हिम, त्यांनी विचारलं, हाऊ इंडिया अपियर टू हिम फ्रॉम द स्पेस, भारत कसा दिसला आकाशातून. ही अँसर्ड, त्यांनी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? अतिशय सुंदर उत्तर दिले. सारे जहां से अच्छा, सगळ्या जगात चांगला. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, म्हणजेच आपला भारत देश आहे तो फार जगात सुंदर दिसला. द बेस्ट इन द वर्ल्ड, जगात सुंदर. पहा, अशा प्रकारचा एक छान उत्तर आहे. आपण प्रश्न पाहू त्याच्यावरती. क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3, 3 प्रश्नांसाठी दिलेले. रीड द पॅसेज अँड आन्सर क्वेश्चन. आता आपण पाहू पहिला प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आयडेंटिफाय व्हॉट राकेश शर्मा कुडंट सी. बघा बरं का, आता फसवले थोडस. कुडंट सी म्हणले, कुडंट सी, तो काय पाहू शकला नाही. नाही हा शब्द असतो. मग ही कुड सी म्हणलं असतं तर तो पाहू शकला होता. ही कुडंट सी म्हणजे पाहू शकला नाही. काय पाहू शकला? फ्रॉम द स्पेस, ग्रीनलँड पाहू शकले नाहीत का? प्लेन्स पाहू शकले नाहीत? ब्ल्यू ओशियन्स पाहू शकले नाहीत? स्नो क्लॅप माउंटन किंवा स्नो क्लॅप हिमालयास पाहू शकले नाहीत. तर आपण इथं महत्वाचं वाक्य अंडरलाईन केलेलं आहे. इथे दिले, ही कुड सी द ब्ल्यू ओशियन्स, ग्रीनलँड अँड स्नो क्लॅप्ड डेझलिंग हिमालयाज. हे त्यांनी पाहिलंय. ही कुड सी, त्यांचा भूतकाळ कुड आहे, त्यांनी पाहिलंय, पाहू शकले ते. मग आता काय पाहू शकले ते बघू आपण. जे पर्यायामध्ये पाहू शकले ते सोडून कोणतं पाहू शकले नाही बघू. ग्रीनलँड, तर ग्रीनलँड आहे का? इथं आहे. ग्रीनलँड ते पाहू शकले, बरोबर आहे. आता प्लेन्स, प्लेन्स ह्याच्यामध्ये दिसतंय का? नाही. त्याचे पुढचे पर्याय पाहू. ब्ल्यू ओशियन्स, ब्ल्यू ओशियन्स त्यांनी पाहू शकले का? होय. देन स्नो क्लॅप्ड हिमालयाज, म्हणजे जे हिमालय आहे पर्वत ज्याच्यावरती बर्फछादित आहे, बर्फछादित हिमालय ते पाहू शकले का? स्नो क्लॅप्ड हिमालयाज आहे. म्हणजे राहिला पर्याय क्रमांक 2, एवढंच ते पाहू शकले नाही. त्याला कटबेथर सुद्धा म्हणतात. जे दिलंय ते आधी पाहून घ्यायचं, राहिलेलं उत्तर बरोबर राहतं असं. दुसरं, चूज द करेक्ट स्टेटमेंट फॉर द फॉलोइंग. राकेश शर्मा was the first person in the world to travel in space. जगात म्हणले, राकेश शर्मा जगातले पहिले पर्सन आहेत असं म्हणले. मग ते फॉल्स आहे, ट्रू आहे, खात्री सांगता येत नाही, का नन ऑफ दिस आहे. तर स्पष्ट इथे वाक्य दिले पहा. युरी, पहा, Soviet astronaut Yuri Gagarin was the first person in the world to travel into space. म्हणजे स्पेस मध्ये ट्रॅव्हल करणारे वर्ल्ड मध्ये जगातले युरी गागरिन आहेत. राकेश शर्मा आपल्या भारतातले आहेत पहिले. म्हणून हे वाक्य जे दिलेलं आहे ते टोटली फॉल्स आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पहा पुढचा प्रश्न पाहू. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड.
ऍस्ट्रॉनॉट स्पेस बघा काय दिले. द वर्ड ऍस्ट्रॉनॉट मीन्स अ पर्सन हू ट्रॅव्हल्स इन स्पेस. पहिल्या जोडी दिले ऍस्ट्रॉनॉट म्हणजे कोण असतो, तर ते स्पेस मध्ये जाणारे सर्च करणारे असतात, त्यांना ऍस्ट्रॉनॉट म्हणतो आपण. मग स्कुबा ड्रायव्हर कोणाला म्हणतात, तर इथं आपल्याला हा आपल्या व्होकॅब्युलरीचा जो भाग आहे तो महत्वाचा आहे. व्होकॅब्युलरी संदर्भ आपल्याला फार महत्वाचा आहे. शब्दसंग्रह म्हणतात, शब्द संपत्ती आपली महत्वाची. शब्द संपत्ती वाढवायची असेल तर रिडिंग शिवाय पर्याय नाही. आपल्याला लँग्वेज डेव्हलपमेंट करायचं असेल तर रिडिंग शिवाय पर्याय दुसरा नाही. म्हणून रिडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू रीड. पहा मग स्कुबा ड्रायव्हर जे आहे तर अबो वॉटर नसतं, तर ते सबमरीन नसतं, अंडर वॉटर असतं. पाण्याखाली हे काय करतात, जाऊन सर्चिंग करतात. जसे ऍस्ट्रॉनॉट अवकाशात जातात, म्हणून हे अंडर वॉटर आहे, पाण्याच्या खाली जातात. अशा प्रकारे याचं उत्तर आपण पाहिजे. आता पुढचा पॅसेज पाहूया. क्वेश्चन नंबर 4 and 5. इन्स्ट्रक्शन्स काय दिलेत पहा. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. पॅसेज वाचा, उत्तर द्या. चौथा आणि पाचव्या प्रश्नाचा प्रश्न पाहूया आपण. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स विच आर ट्रू. 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. The fins are like its nose. Whale is mammal. Whales cannot hear sound. They can hear sound made by the other whales thousands of kilometers away. Thousands. हजारों किलोमीटर. पाचवा क्वेश्चन है. Choose the correct options and fill in the blanks. Whales can dot dot air. They can neither dot dot nor dot dot, but they can dot dot. सगळं dot 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 dot. तुम्ही म्हणाल एवढे डॉट डॉट कशासाठी. आता इथे किती बघा, 1 2 3 4 आणि इथे पर्यायामध्ये पण तुम्हाला 4 शब्द दिले. 4 जागेवरती 4 शब्द बसवायचे आपल्याला. आता इथे पर्याय दिला. एक हिअर ब्रीथ सी स्मेल. दुसरा स्मेल सी हिअर ब्रीथ. तिसरा सी ब्रीथ स्मेल हिअर. चौथा ब्रीथ स्मेल सी हिअर. 4 शब्द आहेत, फक्त ते त्यांचा क्रम बदलून दिलेला आहे. आपण बरोबर क्रम बसवायचा आहे. मग पहा आपण आता थोडासा उतारा स्किमिंग करून घेऊ, आपल्या लक्षात येईल. द एलिफंट इज द बिगेस्ट ऑफ ऑल एनिमल्स इन द ऑन द लँड. बरोबर का. आपण म्हणतो की हत्ती आपल्या जमिनीवर पृथ्वीतलावरचा फार मोठा प्राणी आहे. बट द बिगेस्ट ऑफ ऑल एनिमल्स, सगळ्या प्राण्यांमधला बिगेस्ट जो आहे तो ऑफ ऑल एनिमल्स लिव्स इन द सी. कुठे राहतो तो, समुद्रामध्ये. इट कॅन बी ॲज लॉंग ॲज 6 एलिफंट. 6 हत्ती एवढा असतो. इट इज द ब्ल्यू व्हेल. त्याला काय म्हणतात, ब्ल्यू व्हेल, देवमासा म्हणतो. दो इट लिव्स इन अ सी, तो कुठे राहतो, समुद्रामध्ये. इट इज नॉट अ फिश, तरी सुद्धा तो मासा नाही म्हटलंय. इट इज मॅमल, तो सस्तन वर्गातला प्राणी आहे, मॅमल्स. द व्हेल लिव्स इन वॉटर बट इट ब्रीथ्स. तो पाण्यात राहतो परंतु बट इट ब्रीथ्स एअर जस्ट लाईक अस. आपल्यासारखं तो काय करतो, ब्रीदिंग साठी हवा वापरतो, हवा, एअर, आपल्यासारखं. इट हॅज 2 ब्लो होल्स. छिद्र असतात 2 ऑन द टॉप ऑफ इट्स हेड, त्याच्या डोक्यावरती. दीज ब्लो होल्स आर लाईक इट्स नोज. त्याच्या नाकासारखे असतात ते 2 ब्लो होल्स. व्हेल्स कॅन नॉट स्मेल. बघा का, आता हे महत्वाचं वाक्य. व्हेल्स कॅनॉट स्मेल, त्यांना वास ते घेऊ शकत नाही. दे कॅनॉट सी टू वेल, त्यांना फार चांगलं दिसतं असंही नाही. बट दे कॅन हिअर साऊंड मेड बाय
ऑदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स अवे. आपण वाचलो होतो प्रश्नामध्ये. म्हणजे तो काय करतो, व्हेल जो आहे तो स्मेल करू शकत नाही, कॅनॉट सी टू वेल, चांगलं पाहता येत नाही त्याला, दिसत नाही, बट त्याला ऐकता येतं, इतकं चांगलं ऐकता येतं की दुसऱ्या व्हेल माशाने जर हजारो किलोमीटरच्या दरम्यान जरी आवाज केला तरी त्याचा आवाज तो व्हेल मासा ऐकू शकतो. त्याच्याकडे मोठी कॅपॅसिटी. प्रश्न बघा. बघा प्रश्न पाहूया. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह विच आर ट्रू. जे बरोबर आहेत, विच आर ट्रू म्हणले, ट्रू जे बरोबर आहेत असे टू करेक्ट ऑप्शन, दोन करेक्ट ऑप्शन शोधायचे. पहिला, द फिन्स आर लाईक इट्स नोज. फेल इज मॅमल. फेल्स कॅनॉट हिअर साऊंड. दे कॅन हिअर साऊंड मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर. आता ऍक्च्युली हे वाक्य आपण पाहिलेलंच आहे आता पहा. बट दे कॅन, इथे वाक्य आपण शेवटी पाहिलं होतं, दे कॅन हिअर साऊंड मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे. वाक्य आपण पाहिले. आता ह्याच्यात कोणतं वाक्य, द फिन्स आर लाईक इट्स नोज अँड फेल इज मॅमल. तर फेल हा मॅमल आहे, हे वाक्य इथं आपल्याला बरोबर आहे. इट इज मॅमल, तो सस्तनवर्गातला प्राणी आहे, जरी तो पाण्यात राहत असला, इट इज अ मॅमल. हे दोन पर्याय आपल्याला काय झाले सापडतात. पहा कोणकोणते पर्याय बरोबर राहिले आपले, बारकाईने लक्ष द्या. फेल इज मॅमल आणि दे कॅन हिअर साऊंड मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे. पुढचा प्रश्न पाहू आपण. काय दिलाय प्रश्न, तर इथे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. योग्य ऑप्शन शोधा आणि रिकाम्या जागा भरा. बघा काय दिलंय, फेल्स कॅन डॉट डॉट एअर. दे कॅन नायदर डॉट डॉट नॉर डॉट डॉट बट दे कॅन डॉट. आता बघा आपण पर्याय टाकून बघत जाऊ. आता समजा असं म्हटलं आपण, फेल्स कॅन डॉट डॉट एअर, तर हिअर एअर जर पर्याय घेतला तर बरोबर येईल का, नाही, पहिला पर्याय कट झाला. फेल्स कॅन स्मेल एअर, वास, परंतु इथं काय म्हणलंय त्यांनी, तर पहा, फेल्स कॅनॉट स्मेल, त्यांना स्मेल घेता येत नाही, कॅनॉट स्मेल, म्हणून तो पर्याय सुद्धा आपला बरोबर येणार नाही. आता तिसरं, फेल्स कॅन सी. बघा पहिला शब्द बघतोय बघा आपण, अजून ट्रिक वापरतोय. फेल्स कॅन सी एअर, म्हणजे हवा पाहू शकतात का ते, हवा द्या सोडून. इथं काय केलंय त्यांनी सांगितलंय, दे कॅनॉट सी टू वेल, त्यांना नीट पाहता येत नाही, त्यांना दिसतच नाही व्यवस्थित. तर हवा पाहायचं पण आपल्याला लांबच गोष्ट आहे. तर चौथ्यात मग आपण बघूया आणि तो बरोबर आहे का ते पण शोधूया. आता ब्रीथ हे पहिल्यांदा, मग व्हेल्स कॅन ब्रीथ एअर. आपण इथं पाहिले ते मॅमल्स आहेत आणि ते काय करतात, ब्रिदिंग करतात आपल्यासारखं, बट इट ब्रीथ्स एअर जस्ट लाईक अस. पहिलं बरोबर आहे, ब्रीथ्स, म्हणजे एक नंबरला आलं. नंतर आता स्मेल, दे कॅन नायदर स्मेल, बरोबर आहे का बघू. बघा दे कॅनॉट स्मेल आहे म्हणजे नकार आहे, इथं नायदर स्मेल म्हणजे नकार आहे, नायदर स्मेल नॉर डॉट डॉट नॉर सी, म्हणजे सी म्हणजे पाहू शकत नाही ते, हे पण बरोबर आहे. बघा कॅनॉट स्मेल, कॅनॉट सी टू वेल, बघा स्मेल पण करू शकत नाहीत आणि चांगलं पाहू पण शकत नाहीत, हे पण सी इथे बरोबर आहे. बट, परंतु, दे कॅन काय करू शकतात, तर हिअर, हे पण बरोबर आहे, कारण इथे पहा, दे कॅन हिअर साऊंड मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे, हजारो किलोमीटरचे आवाज ऐकू शकतात. म्हणून जर आपण हे सगळ्या बाबींचा विचार केला तर उत्तर आपलं चौथा पर्याय बरोबर आहे. बा अशा प्रकारे आपण हा परिचय सुद्धा व्यवस्थित सोडवलेला आहे. अशा प्रकारे एकदम सोपे सोपे परिचय देतात आणि ह्याचा आपण जर
आपण पाहिलेल्या ट्रिकने आपण सोडवलं. तुम्हाला सांगितलं की स्किमिंग करा, अगोदर प्रश्न पहा, नंतर स्किमिंग करू आपण. स्किमिंग केल्यानंतर आपण हे पाहिलं सर अगोदर, की त्यानंतर आपण थोडंसं काय करतो, त्याला बारकाईने वाचतो, स्लो रीडिंग करतो आणि पर्पजफुल रीडिंग करतो. आणि मग ते केल्यानंतर आपण प्रश्नांची उत्तरं हळू सावकाश सोडवतो, व्यवस्थित सोडवतो आणि गोल करतो. तर अशा प्रकारे आपण हा जो पाठ आहे, म्हणजे जो घटक आहे, तो घटक आपण व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे. तर आपण ह्याच्यानंतर एक टेस्ट काल आणि परवाच्या प्रमाणे देणार आहोत. ती टेस्ट आपण सर्वांनी सोडवायची आहे आणि जर काही अडचणी आल्या तर आपल्या शिक्षकांशी चर्चा करायची. तर 3 दिवस आपल्याला या घटकावरती बोलण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल आपल्या जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर असणारे डॉक्टर बाबासाहेब पवार सर असतील, तसेच आपले जिल्हा शिक्षणाधिकारी, तसेच गट शिक्षणाधिकारी माननीय प्रदीप चव्हाण साहेब, नंतर आमच्या मिशन आरंभच्या प्रमुख आदरणीय उज्ज्वलाताई गायकवाड मॅडम, तसंच सर्व टीमचं कार्य तांत्रिक सहाय्य करणारे आमचे नितीन गावडकर सर, प्रमोद गाडे सर, नंतर ऑफिस स्टाफ आमचे गाडेकर साहेब असतील, गोपाळगरे साहेब असतील आणि सर्वच त्यांची टीम आणि सर्व आमचा मित्रपरिवार, कुलकर्णी सर असतील किंवा इतर सर्वांनी ज्यांनी मला मदत केली, सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो. आणि इथं संधी दिल्याबद्दल मी सर्वांना पुन्हा एकदा सर्वांचं ऋणी आहे. आणि तुम्हाला पुढील परीक्षेसाठी, स्कॉलरशिप परीक्षेसाठी, मिशन आरंभ परीक्षेसाठी, स्कॉलरशिप परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.